जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांसाठी 3 लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकाच वेळी 3 मोठे आर्थिक लाभ प्राप्त झालेले आहेत। यामध्ये महागाई भत्त्याचा फरक, डीए फरक तसेच वेतन याबाबत आर्थिक लाभ अनुज्ञेय झालेले आहेत। महागाई भत्त्यामध्ये वाढ, केंद्र सरकारने आचारसंहितेपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2024 पासून एकूण 50% दराने महागाई भत्ता डीए फरकासह मिळणार आहे। याच धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारकांना देखील डीए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आचारसंहिता सुरू झाल्यानं राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय जो आहे तो लांबणीवर गेलेला आहे। यामुळे सदर डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्यात घेतला जाईल। महागाई भत्त्याचा फरकाचा जो लाभ आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए वाढीच्या लाभासोबत मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत अनुज्ञेय होणार असून सदर वेतन देयकासोबत जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यातील डीए फरक अदा करण्यात येणार आहे। महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे। वास्तव्याच्या ठिकाणानुसार 1% ते 3% पर्यंत घरभाडे भत्ता दर वाढ होणार आहे। सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 9, 18, 27 दरानं घरभाडे भत्ता मिळतो, तर आता डीएमध्ये 50% वाढ झाल्यानं आता कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 10%, 20% व 30% अशी वाढ अनुज्ञेय असणार आहे। मार्च पेड इन एप्रिल महिन्याचं वेतन हे रमजान, ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तालयामार्फत परिपत्रक देखील निर्गमित झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट्स। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।